सलाम सर्वांना. पुन्हा एकदा प्रभू येशू ख्रिस्ताच्या पवित्र नावामध्ये मी तुम्हा सर्वांना आज सकाळी हार्दिक शुभेच्छा देत आहे. कारण की आपण अतिशय मौल्यवान समयामध्ये देवाच्या जवळ या ठिकाणी बसलेलो आहोत. देवाचं वचन सांगतं, की त्याच्या जवळ, त्याच्या पायाजवळ बसून त्या वचनावर मनन चिंतन करण्यापेक्षा उत्तम काही नाही. आणि म्हणून त्या जिवंत देवाला धन्यवाद असो. कारण की ज्यावेळेस आपण देवाचं वचन ऐकतो, शिकतो, मनन करतो, त्यावेळेस निश्चित जे झाड पाण्याच्या प्रवाहाजवळ लावलेले असते, त्या झाडासारखी आपली वृत्ती होते, किंबहुना आपलं जीवन होतं. ज्याच्यामध्ये शाश्वती आहे, की ते निश्चित येणाऱ्या दिवसात फळ देईल आणि त्याचं फळ इतरांच्या जीवनामध्ये कार्य करेल. म्हणून आज हे वचन आम्ही ऐकत असताना माझी आशा आणि विश्वास खात्री आहे, की निश्चित आजच्या वचनाने आपण सर्वजण आजच्या ह्या अभ्यासाने देवपुत्र जे आपलं चौथं तत्व आहे, हे आम्ही शिकत आहोत. या तत्वाने निश्चित आपण आशीर्वादित होणार आहोत. काल आपण आजच्या विषयाबद्दल थोडक्यात प्रस्तावना मी दिली होती, की ख्रिस्त पाप करू शकला असता काय? आता आपण ज्यावेळेस प्रभू येशू ख्रिस्ताकडे पाहतो, येशू ख्रिस्ताचं ह्या भूतलावरती येणं, हे पूर्ण मनुष्य आणि पूर्ण देव अर्थात प्रभू येशू ख्रिस्ताने त्या ठिकाणी मानवतेला स्वतःमध्ये सामावून घेतलेला आहे. मानवी शरीर किंबहुना मानवी स्वभाव, मानवी वृत्ती प्रभू येशू ख्रिस्ताने स्वीकारलेली होती. आता जर प्रभू येशू ख्रिस्त पाप करू शकला असता का? ह्या प्रश्नाचं उत्तर आपल्याला स्पष्टपणे या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे, की जर त्याच्या हातून पाप घडणे अशक्य आहे असे जर असते, तर तो खरा मानव होऊ शकत नव्हता किंवा अनुकरण करण्यास तो आमचा आदर्श राहू शकत नव्हता. परंतु तरी देखील असं जरी असलं, तरी देखील प्रभू येशू ख्रिस्त शेवटपर्यंत निष्कलंक, निर्दोष राहिला. याबद्दल पवित्र शास्त्रामध्ये अनेक पुरावे आहेत, अनेक उदाहरणं आहेत, अनेक देवाच्या संदेष्टाने त्याच्याबद्दल लिहिलेलं आहे. आपण क्रमवारपणे त्याच्याकडे थोडा वेळ आपण लक्ष देऊया. येशू ख्रिस्ताच्या मानवी स्वभावाचा निष्पापीपणा, ख्रिस्ताचा दैवी स्वभाव निष्पापी होता हे स्वयसिद्ध आहे. परंतु त्याच्या मानवी स्वभावाविषयी काय? आता आपण पाहतो की देव हा निष्पाप आहे. त्याच्याबद्दल आपलं ठाम मत आहे. कारण की वचन सांगतं की देवाला मोह होत नाही, देवाला पाप ठाऊक नाही, देव काय मानव आहे काय? हे अनेक वचनं आम्हाला स्पष्ट करतात, की देवाला पाप ठाऊक नाही, किंबहुना देवामध्ये पापाचा स्वभाव नाही. येशू ख्रिस्ताची मानवता निष्कलंक होती असे बायबल प्रदर्शित करते. त्याचा जन्म अनन्यसाधारण होता. तो पवित्र आत्म्यापासून होता. नवीन जन्मलेल्या बाळाला पवित्र म्हटले आहे. पतित मानवाचा स्वभाव पापाच्या परिणामासहित त्याने धारण केला. पापाचा पापिष्टपणा नाही, तो पापखेरीज मानवाशी एकरूप झाला. या ठिकाणी एक गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे, की प्रभू येशू ख्रिस्ताचा जन्म हा पवित्र होता. पवित्र होता याचा अर्थ काय? पवित्र या शब्दाचा अर्थ मूळ भाषेत जर आपण अभ्यास केला, हिब्रू भाषेत, ग्रीक भाषेत, तर त्याचा अर्थ असा होतो, की वेगळं केलेला. काहीतरी विशेष कारणासाठी वेगळा केलेला किंवा ना इतर गोष्टीपासून वेगळा असलेला. आणि देव जसा पवित्र आहे, वेगळा आहे, जसं त्याचं कार्य पवित्र आहे, वेगळं आहे, जशी त्याची सेवा कार्य पवित्र आहे, वेगळे आहे, जसं तुमचं आणि माझं बोलावणं एक देवाचे सेवक म्हणून, देवाचे लेकरं म्हणून, विश्वासणारे म्हणून जसं आमचं वेगळं आहे, आम्ही जसे या जगापेक्षा वेगळे आहोत. बायबल सांगतं, की तुम्ही या जगाचे नाही, तर तुम्हाला वेगळं केलेलं आहे. तुम्ही पवित्र लोक, त्याचे लोक आहात, त्याचे राष्ट्र आहात. याचा अर्थ काय? पवित्र असणे म्हणजे आम्ही वेगळे आहोत. आणि प्रभू ख्रिस्ताचा जन्म हा देखील इतर मानवाच्या जन्मापेक्षा वेगळा आहे. कारण की त्याचा जन्म पवित्र आत्म्याच्या द्वारे झालेला आहे. येशूला सर्व प्रकारे आपल्याप्रमाणे पारखण्यात आले, तरी तो निष्पाप राहिला. तो पवित्र, निर्दोष, निर्मळ असून पापीजनापासून वेगळा करण्यात आलेला आहे. जसं मी म्हणालो, की तो त्याची भरपूर त्या ठिकाणी पारख झाली, परीक्षा झाली. अनेक गोष्टीने त्या ठिकाणी त्याला पडताळण्यात आलं. तरी देखील तो पवित्र, निर्दोष आणि निर्मळ राहिला. याचा अर्थ काय? की तो वेगळा करण्यात आलेला आहे. हे त्याने सिद्ध करून दाखवलेलं आहे. पौलाने लिहिले, त्याला पाप ठाऊक नव्हते. पेत्राने साक्ष दिली, त्याने पाप केले नाही आणि त्याच्या मुखात पाप आढळले नाही.
पाऊल म्हणतो की त्याला पाप ठाऊक नव्हते, पेत्र म्हणतो की त्याला पाप ठाऊक नव्हते किंवा त्याने पाप केले नाही आणि त्याच्या मुखात पाप आढळले नाही. आणि पाप तर केलंच नाही किंवा त्याच्या मुखात सुद्धा पाप आढळलं नाही. निष्कलंक व निर्दोष कोकऱ्याशी केली. योहान म्हणतो त्याच्या ठायी पाप नाही, तो नीतिमान आहे. प्रभू येशू ख्रिस्ताच्या ठायी मानव म्हणून जरी आपण त्याच्याकडं पाहिलं, जरी अभ्यास केला किंवा जर त्याचा पूर्णपणे आपण विचार केला तरी त्याच्या ठायी कोणत्याही प्रकारे पाप आढळलं नाही, कारण की तो पूर्णपणे नीतिमान होता. सर्व दुर्बलता सहित येशूने आमचा स्वभाव परिधान केला, तरी अनुवंशिक भ्रष्टता किंवा हानी आणि प्रत्यक्ष पाप यापासून तो मुक्त होता. तुम्हापैकी कोण मला पापी ठरवेल, असे त्याने आव्हान शत्रूपुढे मांडले. प्रभू येशू ख्रिस्ताने सर्व दुर्बलतेसहित आमचा स्वभाव काय केलेला आहे, त्यांनी परिधान केला तरी देखील त्याच्या ठायी पाप आढळलं नाही. कारण बायबल सांगतं की मनुष्य जन्मताच पातकी आहे किंवा पापी आहे, परंतु प्रभू येशू ख्रिस्त जन्मापासूनच त्याला पवित्र असं म्हटलेलं आहे. आणि म्हणूनच जरी त्यांनी मानवी स्वभाव त्या ठिकाणी परिधान केला तरी देखील त्याच्यामध्ये पाप आढळला नाही. अति तीव्र कसोटीच्या वेळी त्याने घोषित केले, जगाचा अधिकारी येतो तरी माझ्यावर त्याची काही सत्ता नाही. ख्रिस्ताच्या ठायी पापी प्रवृत्ती किंवा नैसर्गिक कल किंवा पापी तीव्र मनोभावना नव्हती. मोहाचा त्याच्यावर कितीही भडीमार झाला तरी देवावर असलेल्या त्याच्या निष्ठेवर काहीच परिणाम झाला नाही. जी श्रद्धा परमेश्वरावर देव पित्यावर त्याची होती, त्यामध्ये त्याच्यामध्ये आणि ख्रिस्ताच्या नात्यामध्ये कोणत्याही प्रकारे त्या ठिकाणी फरक आलेला नाही. भरपूर मोह त्याला झाले. मोह बऱ्याच वेळेस आपल्याला देवापासून दूर घेऊन जातात. देवाच्या इच्छेविरुद्ध, देवाच्या योजनेविरुद्ध, देवाच्या मर्जीविरुद्ध परमेश्वर ज्या गोष्टी आपल्याकडे अपेक्षा करत आहे त्या विरुद्ध वागण्यासाठी आम्हाला भाग पाडतात. परंतु आम्हाला असं दिसतं की प्रभू येशू ख्रिस्ताने मानव म्हणून या भूतलावरती जीवन जगत असताना आपली दृष्टी प्रभू परमेश्वरावरती खिळून ठेवली. त्याच्यामध्ये त्याने तीळ मात्र फरक येऊ दिला नाही. आणि म्हणून या ठिकाणी स्पष्ट म्हणण्यात आलेलं आहे की किती जरी मोह आले, किती जरी त्याच्यावरती मोहांचा भडीमार झाला, किती जरी त्याच्या समोर मोहांचा आव्हान आला, सैतानाने या जगाच्या अधिपतीने किती जरी त्याला मोहात पाडण्याचा प्रयत्न केला, तरी देखील तो पित्याच्या योजनेपासून, पित्याच्या इच्छेपासून तीळ मात्र बहकला नाही, किंबहुना दूर गेला नाही. कारण की त्याचं आणि पित्याचं नातं इतकं घनिष्ठ त्या ठिकाणी होतं. पतित मानवतेच्या भिन्न असलेला येशूचा आध्यात्मिक स्वभाव शुद्ध आणि पवित्र असून त्याच्यावर पापाचा कसलाही कलंक नव्हता. आम्हाप्रमाणे तो सर्वस्वी मानव होता असे म्हणणे चुकीचे ठरेल. तो दुसरा आदाम अनन्यसाधारण देवपुत्र आहे किंवा पाप प्रवृत्तीकडे झुकलेल्या मानवाप्रमाणे तो आहे असे विचारात घेऊ नये. तो सर्व प्रकारे पारखण्यात आला, म्हणजे त्याचा मानवी स्वभाव पारखण्यात आला. त्यात तो केव्हाही घसरला नाही आणि पाप केले नाही. त्याच्या ठायी केव्हाही दुष्टता, दुष्ट भावना किंवा पापी प्रवृत्ती नव्हती. खरोखर मानवतेचे सर्वश्रेष्ठ पवित्र उदाहरण येशू आहे. तो निष्पाप आहे आणि त्याने केलेल्या प्रत्येक गोष्टीत पूर्णतेचे प्रदर्शन आहे. वस्तुतः निष्पाप मानवतेचा तो परिपूर्ण उदाहरण होता. जसं मी सुरुवातीलाच पहिल्या दिवशी त्या ठिकाणी म्हणालो होतो किंवा अभ्यासामध्ये बऱ्याच वेळेस मी या गोष्टीचा उल्लेख केलेला आहे की परमेश्वराने जो प्रथम आदाम घडविला, मनुष्य घडविला, तो त्याच्या प्रतिरूपाचा घडवला, जो निष्कलंक, निर्दोष, पाप ज्याला ठाऊक नव्हतं असा तो होता. आणि आज येशू ख्रिस्ताकडे जेव्हा मी पाहतो दुसरा आदाम म्हणून, मानवाच्या बऱ्याच इतिहासानंतर बऱ्याच वेळेस आपल्या मनामध्ये असा विचार येऊ शकतो की मनुष्य म्हटल्यानंतर त्याच्या जीवनात पाप आहे, मोह आहे, चुकीच्या गोष्टी आहेत वगैरे वगैरे. परंतु येशू ख्रिस्ताकडे पाहिल्यानंतर आम्हाला तो मानवी स्वभाव कुठेच दिसत नाही. तर उलट म्हणजे पापी स्वभाव जो मानवाचा आहे तसा स्वभाव त्याच्यामध्ये दिसत नाही. परंतु तो शुद्ध आहे, पवित्र आहे. जो खरोखरचा परमेश्वराला अपेक्षित मनुष्य आहे, मानवी स्वभाव आहे, तो येशू ख्रिस्तामध्ये आम्हाला पाहायला मिळतो. आज देखील येशू ख्रिस्त अशा देवाच्या लेकरांची, अशा मनुष्याची, अशा पवित्र माणसाची तो वाट बघत आहे की जो निष्कलंक, निर्दोष प्रकारे जीवन जगण्याची त्या ठिकाणी इच्छा बाळगतो. म्हणून एलन जी व्हाईट म्हणतात की शेवटच्या काळात एक जरी असा व्यक्ती देवाच्या सेवेसाठी, देवाच्या कार्यासाठी भक्कमपणे उभा राहिला, सत्यामध्ये उभा राहिला,
पापविरहित उभा राहिला तर बऱ्याच मोठ्या गोष्टी त्या ठिकाणी सेव्हन्थ डे ऍडव्हेंटिस्ट मंडळीमध्ये, अवशिष्ट मंडळीमध्ये घडू शकतात. ख्रिस्ताने मानवी स्वभाव धारण करण्याची आवश्यकता ख्रिस्ताने मानवी स्वभाव धारण करण्याची का आवश्यकता होती याविषयी बायबल विविध कारणे देते. पहिलं कारण आहे मानव जातीचा प्रमुख याजक होण्यासाठी. अभिषिक्त या नात्याने देव आणि मानव यांच्यामधील मध्यस्थीय प्रमुख याजक म्हणून येशूला हे स्थान पत्करावे लागले. यासाठी मानवी स्वभावाची आवश्यकता होती. ही आवश्यक योग्यता ख्रिस्ताने संपादित केली. अज्ञानी व बहकणारे त्यांच्याबरोबर तो सौम्यतेने वागू शकला असता, कारण तोही स्वतः दुर्बलतेने वेष्टिलेला होता. तो दयाळू व विश्वसनीय आहे, कारण तो सर्व प्रकारे आपल्या बंधूसारखा होता. ज्या अर्थी स्वतः परीक्षा देत असता दुःख भोगिले, त्या अर्थी त्यांची परीक्षा होत आहे, त्यांना सहाय्य करावयास तो समर्थ आहे. तो सर्व प्रकारे आपल्याप्रमाणे पारखलेला होता, तरी निष्पाप राहिला, म्हणून आमच्या दुर्बलतेबद्दल त्याला सहानुभूती वाटते. पहिलं कारण जे आहे की प्रभू येशू ख्रिस्ताला मानवी स्वभाव धारण करण्याची का आवश्यकता लाभली, कारण की मानव जातीचा प्रमुख याजक होण्यासाठी. तुम्हाला आणि मला माहित आहे की ज्या वेळेस बली दिला जात होता, त्यावेळेस प्रमुख याजक परमपवित्र स्थानामध्ये मानवाच्या वतीने जाऊन त्या ठिकाणी बली देत होता, तुम्हाला रक्त शिंपडत होता किंवा पाप कबुली देत होता. आणि कुठेतरी देव आणि मानव यामध्ये याजक जो आहे, प्रमुख याजक जो आहे, पवित्र स्थानामध्ये जाऊन, परमपवित्र स्थानामध्ये जाऊन त्या ठिकाणी तो मध्यस्थी करत होता. आणि आता हे काम प्रभू येशू ख्रिस्त स्वतः त्या ठिकाणी करत आहे. आणि म्हणून ज्यावेळेस ध्वजस्तंभावरती ख्रिस्ताने आपला प्राण सोडला, वचन सांगतं की त्या मंदिरामधला जो पडदा आहे तो मधोमध त्या ठिकाणी दुभांगलेला आहे, फाटलेला आहे. याचा अर्थ प्रभू येशू ख्रिस्ताने मानव म्हणून त्या ठिकाणी एकदाच तुमच्या आणि माझ्या वतीने पित्याच्या समोर, पित्याच्याकडे प्रायश्चित किंवा पाप कबुली किंवा बली स्वतःचा यज्ञ त्या ठिकाणी त्यांनी दिलेला आहे किंवा अर्पण केलेला आहे. आणि म्हणून तो तुमचा आणि माझा प्रमुख याजक होण्यासाठी, म्हणून मानवी स्वभाव धारण करणं त्याच्यासाठी अगत्याचं होतं. अति पावित्र्यहीन माणसाचा उद्धार करण्यासाठी. दुसरी गोष्ट, लोकांची अवस्था काय आहे हे कधीच कथित करण्यासाठी आणि त्यांच्या ह्या आशाहीन अवस्थेतून मुक्त करण्यासाठी त्यांनी दासाचे स्वरूप धारण केले. तिसरी गोष्ट, जगाच्या पापासाठी जीव देण्यासाठी. ख्रिस्ताचा दैवी स्वभाव मरू शकत नाही. मरायचे झाले तर ख्रिस्ताच्या ठाई मानवी स्वभाव असायला हवा. तो मानव झाला आणि पापाचे वेतन मरण त्याने भोगिले. मानव या नात्याने सर्वांसाठी त्याला मरणाचा अनुभव आला. ख्रिस्त मानव या का झाला, तर कारण त्याला त्या ठिकाणी मरण सोसणं किंवा पापाचं वेतन जे मरण आहे ते मरण सोसणं यासाठी त्याला मानवी स्वभाव त्या ठिकाणी धारण करावा लागला. चौथी गोष्ट, आमचे उदाहरण होण्यासाठी. लोकांनी कसे जीवन जगले पाहिजे याचे उदाहरण पुढे ठेवण्यासाठी मानव या नात्याने ख्रिस्ताने पापविरहित जीवन जगले पाहिजे. दुसरा आदाम या नात्याने मानव देवाची आज्ञा पाळू शकत नाही आणि पापावर विजय मिळू शकत नाही, ह्या बनावट कल्पनेची त्याने हकालपट्टी केली. हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे की दुसरा आदाम म्हणून बऱ्याच वेळेस आपण म्हणतो की आता आपण चुकीचा पुतळा आहोत, आपल्या हातून पाप घडतच, किती जरी विचार केला तरी ते आपल्याला टाळू शकत नाही, आपण टळू शकत नाही. बऱ्याच गोष्टी कळत नकळत आपल्या जीवनात होत राहतात. परंतु त्या ठिकाणी ख्रिस्त अशा कल्पनेचा किंवा अशा विचाराचा त्या ठिकाणी नायनाट करत आहे किंवा हकालपट्टी करत आहे. तो मानव म्हणून पूर्णपणे पवित्र जीवन जगला आणि त्यांनी आमच्या समोर हे उदाहरण दाखवून दिलेलं आहे. आमच्या समोर आदर्श ठेवलेला आहे, आव्हान ठेवलेलं आहे की तुम्ही सुद्धा माझ्यासारखं पूर्णपणे पवित्र, निर्दोष, निष्कलंक जीवन, मानवी स्वभाव जरी तुमचा असला तरी जगू शकता. अशा प्रकारे त्यांनी आपल्याला त्याच्या जीवनाद्वारे दाखवून दिलेला आहे. देवाच्या आज्ञेशी मानवता विश्वसनीय राहू शकते हे त्याने दर्शविले. ज्या ठिकाणी पहिला आदाम अपयशी ठरला, त्या ठिकाणी दुसऱ्या आदामाने पाप व शैतान यांच्यावर विजय संपादन केला आणि तो आमचा उद्धारक आणि आदर्श उदाहरण बनला. त्याच्या सामर्थ्याच्या द्वारे त्याचा विजय आमचा होऊ शकतो. आज आमच्या दैनंदिन जीवनामध्ये बऱ्याच वेळेस आपण एखाद्या मनुष्याला किंवा एखाद्या सेवकाला आपण आपला आदर्श मानतो किंवा समजतो. कारण एवढंच असतं
की ज्या गोष्टी आपण म्हणतो की अशक्य आहेत, त्या गोष्टीमधून ती व्यक्ती पूर्ण झालेली असते किंवा पूर्ण करून पुढे निघून गेलेली असते. आणि त्याच्यामुळं आपल्याला प्रेरणा मिळते, की ती जर व्यक्ती हे करू शकते आणि ती व्यक्ती माझा आदर्श आहे. मी सुद्धा तशा प्रकारे करू शकतो किंवा करण्याचा प्रयत्न करेल. परंतु येशू ख्रिस्ताने त्याही पेक्षा मोठा आदर्श आपल्याला दिलेला आहे. परमेश्वराची आज्ञा न बोलणं, परमेश्वराची आज्ञा तंतोतंत पाळणं, एक मानव म्हणून मानवी स्वभाव धारण झाल्यानंतर केल्यानंतर परमेश्वराची आज्ञा आपण पाळू शकतो, निर्दोष निष्कलंक राहू शकतो. या गोष्टी येशू ख्रिस्ताने आपल्या समोर दाखवून दिलेल्या आहेत. मग ख्रिस्त हा आमचा महान असा आदर्श आहे. आमच्या समोर मानवतेचं एक महान उदाहरण आहे. त्याच्यावर दृष्टी केंद्रित केल्यामुळे लोक आरशाप्रमाणे प्रभूच्या वैभवाचे प्रतिबिंब पाडित आहेत. आपण आपल्या विश्वासाचा उत्पादक व पूर्ण करणारा येशू याच्याकडे पाहत असावे. पापी दुष्ट लोकांच्या द्वारे होत असलेला विरोध ज्याने सहन केला त्यांचा विचार करा, जेणेकरून तुम्ही दमून जाऊन निराश होणार नाही. खरोखर ख्रिस्ताने तुम्हासाठी दुःख भोगिले आणि तुम्ही त्याच्या पावलावर पाऊल ठेवून चालावे म्हणून त्याने तुम्हाकरिता कित्ता घालून दिला आहे. आजच्या जीवनामध्ये आपण देवाचे विश्वासणारे म्हणून जीवन जगत असताना, देवाची लेकर म्हणून जीवन जगत असताना बऱ्याच वेळेस ह्यांना त्या काढणारे आपल्याबद्दलही चुकीचं बोललं जातं, वाईट बोललं जातं. बऱ्याच गोष्टीमध्ये आमचा सहभाग नसताना आमच्यावरती दोषारोप होतो, किंबहुना आम्हाला त्या ठिकाणी दोष लावलं जातं, आम्हाला त्याच्यामध्ये ओढलं जातं. ख्रिस्ताच्या सोबत सुद्धा ह्या सर्व गोष्टी झाल्या. त्याला बऱ्याच गोष्टीने बऱ्याच उपमा देऊन त्याला बोलण्यात आलं आणि तो भूतांच्या सहाय्याने हे कार्य करतो, शैतानाच्या सहाय्याने करतो, दुष्टात्म्याच्या सहाय्याने करतो. बऱ्याच गोष्टी येशू ख्रिस्ताबद्दल चुकीच्या बोलल्या गेल्या, परंतु येशू ख्रिस्ताने कधीही त्या गोष्टीचा प्रतिकार केला नाही, किंबहुना त्या गोष्टीमध्ये तो गुंतून राहिला नाही, तर तो त्याच्या कार्याशी एकनिष्ठ राहिला. त्याचं कार्य करत तो पुढे गेला, त्याच्या कार्यामध्ये तो मग्न राहिला. आज तुम्ही आणि मी हे एक मोठा आदर्श आपल्या समोर घेऊ शकतो, की लोक आपल्याला दोष लावतील, लोक आपल्याबद्दल चुकीचं बोलतील, लोक आपल्याला पापी म्हणतील, लोक आपल्याला अनेक प्रकारे बोलतील, परंतु अशा गोष्टीत आम्ही निराश न होता येशू ख्रिस्त जो आमचा उद्धारक, त्याचं उदाहरण आम्ही आमच्या डोळ्यासमोर ठेवलं पाहिजे. कारण की आपण एका विशेष हेतू उद्देशाने निवडले आणि बोलावलेले आहोत. दोन स्वभावाचे संघटन. व्यक्ती या नात्याने येशू ख्रिस्ताच्या ठाई दोन स्वभाव होते, दैवी आणि मानवी. तो देव माणूस आहे. येथे एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की देहधारणेमध्ये मानव येशूने देवत्व संपादन केले नाही, तर अनंतकालिक देवपुत्राने स्वतःवर मानवताचे प्रावरण घेतले. यातील हालचाल मानवापासून देवाकडे नाही, तर देवापासून मानवाकडे आहे. ख्रिस्त या व्यक्तीमध्ये हे दोन्ही स्वभाव संघटित झाले. पुढील बायबलमधील पुरावे पहा. ख्रिस्त दोन स्वभावाचे संघटन आहे. त्रैक्य देवामध्ये भोतवाचा जो संबंध येतो तो ख्रिस्तामध्ये नाही. ख्रिस्त एक व्यक्ती आहे, दोन नाही, असे बायबल स्पष्ट करते. वेगवेगळ्या ओव्या दैवी आणि मानवी स्वभावाला उद्देशून वापरल्या असल्या तरी त्या एका व्यक्तीविषयीच बोलतात. जसं त्रैक्य देव, देवजो बाप, देवजो पुत्र आणि देवजो पवित्र आत्मा बहु जरी तीन त्या ठिकाणी असले तरी ते एक आहे, तसं प्रभू येशू ख्रिस्त या ठिकाणी देव आणि मानव जरी अशी दोन वेगवेगळ्या विचारधारा किंवा दोन वेगवेगळ्या स्वभावाचा आपण त्या ठिकाणी उल्लेख बऱ्याच ठिकाणी ऐकतो, परंतु त्या दोन नसून ते एकच आहेत. ते एका ख्रिस्तामध्ये एकाच्या मध्येच परिपूर्ण होतात. आपण हे लक्षात घेतलं पाहिजे. पौल येशू ख्रिस्ताचे वर्णन करताना म्हणतो, देवाने आपल्या पुत्राला दैवी स्वभाव पाठविले, तो स्त्रीपासून मानवी स्वभाव जन्मलेला होता. तो देवाच्या स्वरूपाचा असूनही देवाच्या बरोबरीचे असणे हा लाभ आहे असे त्याने मानले नाही, तर त्याने स्वतःला रिक्त केले, म्हणजे मनुष्याचे प्रतिरूपाचे होऊन दासाचे स्वरूप धारण केले. त्याच्या मानवतेशी अमूर्त दैवी शक्तीचे संधान होऊन ख्रिस्ताचा द्विस्वभावाचा बनला नाही. योहानाने म्हटले, शब्द देही झाला आणि त्याने आम्हामध्ये वस्ती केली आणि आम्ही त्याचे गौरव पाहिले. ते पित्यापासून आलेल्या एकुलत्या एकाचे गौरवाचे असे अनुग्रह आणि सत्य ह्याने परिपूर्ण होते. पावलाने लिहिले, देवाने आपल्या स्वतःच्या पुत्राला पापमय देहासारख्या देहाने पाठविले, तो देहाने प्रगट झाला.
दोन स्वभावाचा एक जीव. कधी कधी बायबलमध्ये मानवी स्वभावाच्या येशू ख्रिस्ताला देवपुत्र म्हणण्यात आले आहे. देवाने स्वतःची मंडळी स्वरुधिराने विकत घेतली. इतर वेळेस त्याच्या दैवी स्वभावाला उद्देशून त्याला मानवपुत्र म्हटले आहे. जेव्हा ख्रिस्त या भूतलावर अवतरला तेव्हा त्याच्यासाठी शरीर तयार करण्यात आले होते. जेव्हा त्याने मानवता धारण केली तेव्हा देवतत्वा देवत्वावर मानवतेचे प्रावरण घेतले. मानवतेचे रूपांतर देवत्वामध्ये किंवा देवत्वाचे रूपांतर मानवतेमध्ये करून हे साध्य झाले नाही. स्वतः स्वतःचा स्वभाव सोडून दुसऱ्या स्वभावात तो रूपांतरित झाला नाही, परंतु मानवतेला स्वतःमध्ये सामावून घेतले. अशा रीतीने देवत्व आणि मानवता एक जीव झाली. तर या ठिकाणी देवाचा पुत्र स्वतः देव प्रभू येशू ख्रिस्त यांनी मानवता ही स्वतःमध्ये सामावून घेतली, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. जेव्हा त्याने देहधारणा केली तेव्हा देव म्हणून तो संपुष्टात आला नाही किंवा त्याचे देवत्व मानवतेच्या स्तरावर उतरले नाही. प्रत्येक स्वभावाने आपले स्थान राखिले. पाऊल म्हणतो, कारण ख्रिस्ताच्या ठाईच देवपणाची सर्व पूर्णता मूर्तिमान वसते. वधस्तंभाच्या समयी त्याचा मानवी स्वभाव मरण पावला, त्याचे देवत्व नाही, कारण ते शक्य झाले नसते. आपण ही गोष्ट लक्षात घेतली पाहिजे. जरी प्रभू ख्रिस्ताने मानवी स्वभाव किंवा मानवतेमध्ये मानवतेमध्ये स्वतःला सामावून घेतलं, तरी देखील त्याचा स्वभाव त्या ठिकाणी दैवी स्वभाव जो आहे तो चिरकाल राहिला, तो मरण पावला नाही किंवा तो निघून गेला नाही. उलट प्रभू ख्रिस्ताने मानवाच्या उद्धारासाठी मानवताचा स्वभाव त्यांनी आपल्यामध्ये सामावून घेतलेला आहे, जेणेकरून त्याचं कार्य त्याला पूर्ण करता येईल. दोन स्वभावाच्या संयोगाची आवश्यकता. ख्रिस्ताच्या दोन स्वभावातील परस्पर संबंधाच्या ज्ञान संवर्धनाद्वारे ख्रिस्ताचे कार्य व आमच्या उद्धार यावर महत्वाचा एकदम लख प्रकाश पडतो. देवाशी मानवतेचा समेट करण्यासाठी केवळ दैवी मानव उद्धारक उद्धार करू शकतो. देह धारण्याच्या समयी विश्वासकाला स्वतःचा दैवी स्वभाव देण्यासाठी त्याने मानवता स्वतःमध्ये सामावून घेतली. देव माणूस याच्या रुधिराच्या गुणवत्तेद्वारे विश्वासक ईश्वरी स्वभावाचे वाटेकरी होऊ शकतात. ख्रिस्ताचे दर्शक असलेले याकोबाच्या स्वप्नातील शिडी आम्ही जेथे आहोत तेथे पोचते. त्याने मानवी स्वभाव धारण केला आणि तो विजयी झाला, अशासाठी की त्याचा स्वभाव आम्ही धारण करून विजयी व्हावे. त्याच्या दैवी हाताने देवाचे सिंहासन घट्ट पकडलेले आहे. त्याच वेळी त्याची मानवता मानव जातीला कडकडून आलिंगन देते व त्याच्याद्वारे देव आणि मानव किंवा स्वर्ग आणि पृथ्वी यांच्यातील दुवा साधण्यात येतो. प्रभू येशू ख्रिस्त मानवासाठी या भूतलावरती आला आणि या ठिकाणी उपमा देण्यात आलेली आहे याकोबाची शिडी. जिथे मानव आहे तिथपर्यंत ख्रिस्त येतो आणि मानवाच्या उद्धारासाठी मानव बनून तो मानवामध्ये राहतो आणि आपला प्राण देऊन त्या मानवाचा तो उद्धार करतो. ख्रिस्ताच्या दैवी मानवी स्वभावाच्या संयोगाने त्याचा प्रायश्चित्ताचा यज्ञ बली प्रत्यक्षात कार्यक्षम ठरला. निष्पापी मानव किंवा देवदूत यांच्या प्रमाणे सुद्धा मानव जातीच्या पापांचे प्रायश्चित झाले नसते. केवळ दैवी मानव निर्माण करताच खंडणी भरून मानवतेची सुटका करू शकला. हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे की परमेश्वराने स्वतः देवबापाने आपल्या पुत्राच्या द्वारे अर्थात प्रभू येशू ख्रिस्त जो देवपुत्र आहे, दैवी मानव निर्माण करतानेच खंडणी भरून मानवतेची त्या ठिकाणी सुटका केलेली आहे. देवत्वावर मानवतेचे आवरण घालण्यासाठी स्वर्गीय श्रेष्ठ दिव्य वैभव बाजूला सारून ख्रिस्ताने मानवतेचा पेहराव चढून देवत्वावर आवरण घातले. त्यामुळे पापी जण नाश न पावता त्याच्या समक्षतेमध्ये जिवंत राहू शकले. अजून तो जरी देव होता तरी देव आहे असे दिसला नाही, कारण की त्याने पूर्णपणे मानवता, लीनता, नम्रता आणि ते सुद्धा जे काही मानवाच्या उद्धारासाठी म्हणून त्याला लीन होता येईल, जेवढं काही त्याला लीनता पत्करता येईल, प्रभू ख्रिस्ताने ती पत्करलेली आहे. विजयी जीवन जगण्यासाठी केवळ ख्रिस्ताच्या मानवतेद्वारे सैतानाच्या जबरदस्त तीव्र मोहाला तो तोंड देऊ शकला नसता. त्याने पापावर विजय संपादन केला, कारण ख्रिस्ताच्या ठाईच देवपणाची सर्व पूर्णता मूर्तिमान वसते. सर्वस्वी पित्यावर अवलंबून राहून
याची दैवी शक्ती मानवतेशी संयोजित झाल्याने मानवाच्या वतीने अनंत विजय प्राप्त झाला. या ठिकाणी फक्त मनुष्य म्हणून सैतानाच्या जबरदस्त तीव्र मोहाला तो तोंड देऊ शकला नसता, परंतु पित्याच्या साह्याने, देवत्वाच्या साह्याने त्याने सैतानाला त्या ठिकाणी हरवलेला आहे. आज ही गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे, की आज जसं येशू म्हणाला, जगाच्या शेवटापर्यंत मी तुमच्या सोबत आहे. तो म्हणाला की त्याचं नाव इमॅन्युएल आहे, म्हणजे तो आम्हा बरोबर आहे. तो आम्हाला कधी सोडत नाही, सोडून जात नाही, टाकत नाही, एकटं कधीच तो आपल्याला सोडत नाही. म्हणून आजही ज्याप्रमाणे येशू ख्रिस्ताने देवत्वाच्या द्वारे मोहावरती विजय मिळवला, सैतानाला हरवलं, आज आपण ख्रिस्ताच्या साह्याने, ख्रिस्ताच्या मदतीने, इमॅन्युएलच्या मदतीने आज आपण देखील सैतानाला हरवू शकतो, सैतानाला पराजित करू शकतो. कारण की ख्रिस्ताचं आम्हाला अभिवचन आहे, जगाच्या शेवटापर्यंत मी तुमच्या सोबत आहे, मी तुम्हाला कधीही एकटा असं सोडणार नाही. मग तुम्ही मोहात असा, तुम्ही संकटात असा, तुम्ही आजारी बिछाण्यावरती खेळलेले असा, किंवा तुम्ही कैदेत असा, कुठेही असा, तुमच्या प्रत्येक पावलावरती माझी नजर आहे, किंबहुना सर्वदा मी तुमच्या सोबत आहे. ख्रिस्ताच्या विजयी जीवनातील अनुभव हा काही त्याच्या एकमेव विशेष हक्क नाही. मानवता ज्या शक्तीचा वापर करू शकत नाही, त्या शक्तीचा वापर त्याने केला नाही. तुम्ही सुद्धा देवाच्या सर्व पूर्णतेइतके परिपूर्ण व्हावे, ख्रिस्ताच्या दैवी सामर्थ्याच्या द्वारे जीवन आणि देवभक्ती या संदर्भातील सर्व गोष्टी मिळवण्याचा आमचा मार्ग अधिक सुलभ झाला आहे. आपल्याला एक गोष्ट आठवते, गेत्सेमने बागेमध्ये ज्यावेळेस सैन्य प्रभू ख्रिस्ताला पकडण्यासाठी आले, त्याला पकडलं, त्यावेळेस पेत्राने आपली त्या ठिकाणी तलवार काढून एका सैनिकाचा कान त्या ठिकाणी कापला किंवा छाटला. अशा वेळेस प्रभू ख्रिस्त म्हणत आहे की जर मला हे करायचं असतं तर माझ्या स्वर्गीय पित्याने सैन्य पाठवलं नसतं काय, स्वर्गाचं सैन्य या ठिकाणी उतरलं असतं आणि त्यांनी एका क्षणात ह्या सर्व सैन्यांना संपवलं असतं. याचा अर्थ असा आहे की या ठिकाणी प्रभू ख्रिस्ताने मानवी म्हणून मानवाचं स्वभाव परिधान केल्यानंतर त्यांनी कधीच कोणतंही दैवी सामर्थ्य मानवाच्या मानवी जीवनामध्ये वरचढ होण्यासाठी म्हणून वापरला नाही. तो पूर्ण मनुष्य म्हणून, परिपूर्ण मनुष्य म्हणून या भूतलावरती वावरला, राहिला. त्यांनी आपल्या समोर हे आदर्श ठेवलं, हे आम्ही लक्षात घेतलं पाहिजे. आणि त्याच मानवी स्वभावाधारे, पूर्ण मानवी मानवतेच्या द्वारे, मानवी अवताराच्या द्वारेच त्यांनी प्रभू ख्रिस्ताने प्रत्येक मोहावरती, प्रत्येक संकटावरती, प्रत्येक समस्येवरती, एवढंच काय तर वधस्तंभावरती सुद्धा त्यांनी विजय मिळवलेला आहे. आणि म्हणून आज आपण त्या परिपूर्णतेपर्यंत पोहोचणं, ख्रिस्ताच्या परिपूर्णतेपर्यंत पोहोचणं हे आमच्यासाठी शक्य आहे आणि गरजेचं आहे. अशा प्रकारचा अनुभव प्राप्त करून घेण्याची गुरुकिल्ली त्याने दिलेल्या मौल्यवान व अति महान आश्वासनावर विश्वास व्यक्त करणे होय. त्याच्याद्वारे आम्ही वासनेपासून उत्पन्न होणारी जगातील भ्रष्टता चुकून ईश्वरी स्वभावाचे वाटेकरी होऊ किंबहुना होऊ शकतो. ज्या सामर्थ्याद्वारे तो विजयी झाला, ते सामर्थ्य तो आम्हाला बहाल करीतो, अशासाठी की विश्वासूपणे आज्ञापालन करून आम्ही विजयशाली जीवन जगावे. ख्रिस्ताचे उत्तेजनदायक आश्वासन हे विजयश्रीचे आश्वासन आहे. मी जसा विजय मिळवून आपल्या पित्याजवळ त्याच्या राजासनावर बसलो, तसा जो विजय मिळवतो त्याला मी आपल्या राजासनावर आपल्या बरोबर बसून देईल. प्रकटीकरण 3:21. हे अतिशय महत्वाचं विजय आज विधान आहे किंवा वचन आहे, ज्या वचनाने परमेश्वर आम्हाला आव्हान करत आहे. जसा मी विजय मिळवून आपल्या पित्याच्या उजवीकडे बसलेलो आहे, तसाच जो कोणी विजय मिळवतो तो देखील माझ्या सोबत त्या ठिकाणी राजासनावर आपल्या बरोबर बसू देईन, असं येशू ख्रिस्त आम्हाला आश्वासन देत आहे. आज आपण या भूतलावरती ख्रिस्ताची लेकरं म्हणून, प्रभू ख्रिस्ताचे अनुयायी म्हणून, प्रभू ख्रिस्ताचे शिष्य म्हणून, स्वर्गाच्या राज्याचे राजदूत म्हणून, प्रभू ख्रिस्ताच्या राज्याचे राजदूत म्हणून आपण या भूतलावरती जीवन जगत असताना आपल्याही जीवनामध्ये अनेक मोह आहेत, संकटे आहेत, अडीअडचणी आहेत, समस्या आहेत. बऱ्याच वेळेस नकळतपणे, कळतपणे आमच्या हातून चुका होतात. परंतु ह्या सर्व गोष्टीमध्ये एक गोष्ट आपण लक्षात ठेवली पाहिजे, की आम्ही जर ह्या सर्व गोष्टीवरती विजय आम्हाला मिळवायचा आहे,
एक आशीर्वादित जीवन जगायचं आहे, विजयशाली जर आम्हाला व्हायचं आहे, ख्रिस्ताचा खरा सैनिक आपल्याला जर व्हायचा आहे, ख्रिस्ताचे जर खरे शिष्य आम्हाला व्हायचं आहे, तर आम्हाला विजय संपादित करणं गरजेचं आहे. आणि त्यासाठी पवित्र आत्मा आज आमच्या सोबत आहे, तर कैवारी आमच्या सोबत आहे, प्रभू ख्रिस्त आमच्या सोबत आहे. देवाची प्रीती, देवाची दया, देवाची योजना आमच्या जीवनात आहे. आणि निश्चितच आपण आजही एकटे नाही. जसा ख्रिस्त एकटा नव्हता तसे आजही आम्ही एकटे नाही. आणि म्हणून आम्हाला आश्वासन आहे, जर आम्ही प्रभू ख्रिस्तासारखा विजय मिळवला, येशू ख्रिस्ता जर सारखं जर आम्ही आज विजयी ठरलो, तर निश्चित प्रभू ख्रिस्त आम्हाला आश्वासन देत आहे की तो आपल्याला आपल्याबरोबर त्या राजासनावर तो बसू देणार आहे. किती मोठं आश्वासन आहे, किती मोठा आशीर्वाद आहे. आपण या गोष्टीचा विचार केला पाहिजे. कारण की ख्रिस्ताने जर मानव रूप धारण करून ह्या सर्व गोष्टी विजयामध्ये जर त्यांनी सर्व गोष्टी रूपांतरित केलेल्या आहेत, तर निश्चित आपणही करू शकतो, हे आम्हाला देवपुत्र सांगत आहे. आणि असं करण्यासाठी निश्चित पवित्र आत्मा आपल्याला सहाय्य करेल. आजचा अभ्यास इथंच थांबूया. उद्या शेवटचा दिवस आहे. उद्या आपण या गोष्टीचा शेवट करू आणि निश्चित देवबाप याद्वारे आम्हा सर्वांना आशीर्वादित करेल. आमेन. थँक यू व्हेरी मच.